तर नमस्कार मित्रांनो, दादा गावडे सर्वांना साष्टांग नमस्कार. हे आहेत अमोल चोपडे आणि हे आज बघा मोटर चालू करायला म्हणून गेलते, तर ह्यांची सुद्धा मोटरची केबल परत चोरून नेल्यात. मागे एकदा केव्हा नेलती नव्हती तुमची मोटर चोरून केबल? 15 दिवसा मागं दोनदा गेली आता आता 15 दुसऱ्यांदा दिवसात. गेली. तर जी मोटर चोरणारी किंवा केबल चोरणारी जी लोक आहेत, त्यांना आम्ही शेतकरी मिळून एक भावनिक साथ घालतो, एक आमच्या अंतरात्म्यातनं तुम्हाला साथ घालतो. तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती, तुमच्या पाया पडा म्हणतात, तुमच्या पाया पडतो. पण बाबांनो, आमच्या शेतकऱ्याच्या केबली वायरी ते नेऊ नका रे. अरे आता सध्या पाणी नाही. आता ह्या बिचारा ह्यो शेतकरी ह्याच्या 2 वेळा केबल चोरल्या गेल्या आणि मोटर चालू करायला म्हणून गेलता, तर आता तिथं केबलच नाही. तर तुम्हाला मनापासून कळकळीची अंतर आत्म्यातनं हाक घालतो, नका रे चोरू आमच्या शेतकऱ्यांचं. आणि तुम्हाला पाहिजेच असलं तर तुम्ही सरळ तुम्ही मागून सरळ घ्या सांगा. आमच्याकडं. तुम्हाला जर खर्चाला 4 पैसे जर नसलं तर आम्ही शेतकरी 50-100 काढतो आणि तुम्हाला देतो. पण चोरा चोरी करू नका. किती दिवस असं चोरी करून तुम्ही जगणार आहे सा? किती दिवस तुम्हाला पुरणार आहे ते का तुमच्या जन्माला कडलं जाणार आहे काय? आणि कसं आहे सांगतो, आमच्या शेतकऱ्यांचा आत्मा तळमळला आहे, तो तर तुम्हाला श्राप लागणारच. पण सगळ्यात जास्त श्राप तुम्हाला कुठला लागणार आहे सांगा? जी पिकं वाळायला लागल्यात का नाही, ती ऊस वाळायला लागला आहे, वरणा वाळायला लागला आहे, म्हणजे भाजीपाला वाळायला लागला आहे, केबली चोरल्या गेल्यामुळं तो श्राप बाकी तुम्हाला नक्की लागणार मित्रांनो. तर तुम्हाला परत सांगतो, कळकळीची विनंती करतो, अंतरात्म्यातनं विनंती करतो तुम्हाला. ही आता बघा, ही सगळी शेतकरी बसल्यात, ही सगळीच आता विषय तेच चालू आहे आणि सगळीकडे विषय म्हणजे प्रत्येकाचं मन असं नाराज होतोय. तुम्ही चोरून नेतात, बरं तुम्हाला तर किती मिळतंय म्हणता? ते काय तुम्हाला भरपूर पैसे त्यात मिळणार आहेत काय? तुम्हाला खरोखर जर 50-100 जर कमी पडतं, आमच्याकडे या, आम्ही वर्गणी काढतो आणि तुम्हाला मदत करतो. पण चोराचोरी करू नका, कारण तिथं शेवटी आता रात्री आम्ही 11च्या वेळेला गेलोय. जर मोटर चालू नाही झाली, आम्ही केबल जर हुडकत गेलं असतं, आमचा काय तर धोका झाला असता तर कोण जबाबदार आहे त्याला? जीवाला सुद्धा धोका रे, कारण करंट चालू असतोय भावनो. आमच्या मागं बारकी बारकी पोरं आहेत रे, लहान लहान पोरं आहेत आमची, शाळेला जातात. पप्पा आमचा शेतात गेलाय, रात्री पाणी पाजायला गेला, आई वडील बायको त्यांची वाट बघत बसतात. जीवाला काय तर ह्या माणसाचं झालं असतं, काय करायचं? किती एवढं निष्ठुर वागू नका रे. तुम्हाला आत्म्यातनं सांगालोय, बाबांनो असं करू नका. तुम्हाला खरोखर कमी पडतं तर आम्ही देतो, मदत करतो आम्ही. आता रात्रीचं बिचारे गेलता, ह्यो मोटर केबल गेला, करंट चालू असतोय, ह्याचा पाय पडला असता, जीव गेला असता, कितीला पडणार आहे ते? आम्ही कुणासाठी करायलंय? जर आम्हीच पिकवायचं बंद केलं तर तुम्ही काय खाणार आहे काय उद्या? खाणार आहे सा? हा? काय सांगायचं सांगा. आता रात्री बिचारा ह्यो उसाला पाणी लावायचं म्हणून गेलाय. आता उद्यापासून लाईट आणि कपात आहे. आज 1 तास 2 तास पाणी पिली असती, शेती रान पिलं असतं. अमोल, तू एकदा भावनिक साथ घाल बाबा, हात जोड बाबा. खरोखर सांगतो, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, असं काय करू नका. तुम्हाला काय लागलं तर सांगत जावं आम्हाला, आम्ही आणून देतो म्हणा. पण आम्ही देतो तुम्हाला. पण असं काय करू नका, आमच्या जीवाला धोका येऊ लय मोठा. आता आम्ही रात्री 11 वाजता गेले, केबल नाही तिथं. चुकून आमचा हात डायरेक्ट जर तोडलेल्या केबलीला लागला असता, आमचं दुखापत झालं असतं तर कोण जबाबदार आहे त्याला? दुखापत नाही, डायरेक्ट ते हाय व्होल्टेज असते, जीवच जातोय. बारकी बारकी पोरं आहेत, काय करायचं? अरे का असं वागायचं? तर बघा बाबांनो, तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या मनाला जर कुठं जर हे बोललेलं जर लागलं आणि तुम्हाला जर वाटलं की बाबा तुम्ही चुकीचं करायला लागलाय, तर थांबवा. हे नाही वाटलं तर आम्ही सुद्धा काय करू शकत नाही, कारण काय पर्याय नाही. शेवटी आलंय बघा, आम्ही शेतकऱ्याच्या जन्माला आलं, या भोगाशी भोगायलाच पाहिजे.